मोठे पण 4-5 असे स्टॉल म्हणजे हे लागलेले आहेत. तिथं तुम्ही प्रत्येक प्रकारच्या वेगवेगळ्या मूर्त्या घेऊ शकता. तर आणि इथे मोठ्या पण बनतात, फक्त लहान नाही, मोठ्या पण आहेत. तर तुम्ही नक्कीच विजिट करा. तर छान अशाची पण सोय इकडे. ह्या मूर्त्यांचे कळत नाही म्हणजे वेगळे आहेत. मला असं वाटतं इको फ्रेंडली मूर्ती आहेत. एक्झॅक्टली मला काही समजत नाही का असं कलर यांचे वेगळेच आहेत. बघा ना किती भारी वाटतात. खूप अशा आकर्षक मूर्त्या आणि डिझाईन वेगळीच आहेत. खूप भारी आहे. इतकी दुकान आहेत ना मूर्त्यांचे, तुम्हाला मी जितकं दाखवू तेवढं कमी आहे. म्हणून सांगतो फक्त व्हिडिओ बघू नका तर व्हिजिट करा. काही लोकांनी मोठा बुकिंग केलं आहे, कॉल चेक करायला आले. काका बाप्पांना रंगवत आहेत. सुंदर वाटते ना छोटीशीच मूर्ती. तुझ्याच व्हिडिओ घेऊन आलो म्हणून बोललो तुला सांग. हॅलो किती भारी वाटतं ना. चॅनलवरती मस्त की बाप्पा बसलेत आनंदामध्ये.
बापरे, एवढं ऑप्शन आहेत ना मूर्त्यांमध्ये. आता खरंच घेणारे टायमाला विचार करतील काय घेऊ आणि काय नको. इतक्या मोठ्यात मला मोठी व्हिडिओ नाही बनवता येणार, पण सांगतो तुम्ही एकदा फॅमिलीसोबत या, व्हिजिट करा. खूप छान मूर्ती आहेत. कल्याण, ठाणे, डोंबिवली, वसई, विरार, नाला, चोपडा कुठून कुठून येतात आणि इथं गणपती व्हिजिट करतात आणि बुक करतात. तुम्ही पण या. इतक्या आकर्षण करून घेतात ना मूर्त्या. प्रत्येकाची डिझाईन एकदम नेक्स्ट लेवल. सचिनला फोटो पाठव ना बघ. सचिनला विचार. साधं नको चांगलं. कस्टमाइज केलेत यार, एक नंबर. लय सर्वात भारी मूर्ती बघ एकदम. मला तर खूप आवडली. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली. खूप छोटी मूर्ती आहे, जास्त मोठी नाही ती. 1 फुटापेक्षा पण छोटी आहे. ले लाडके सिद्धिविनायक बाप्पा इच्छा मागितले पूर्ण कधी करणार. लालबागचा राजा स्वप्न पूर्ण झालं का घरात स्थापना करणार. हो 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 हो, खूप आकर्षक मूर्ती आहे. वाव, काय काम आहे खरंच. मी वापस तेच बोलतो, ज्याच्या घरी गणपती बसत असेल ना तो खरंच विचारात पडला असेल की यार कुठली मूर्ती घेऊ, कशी घेऊ. इतकी ऑप्शन मार्केटमध्ये आहेत ना आता मूर्तीचे, माणूस कन्फ्युजन झालं आहे काय घेऊ आणि काय नको.
भारी वाटते बघा. स्वामी बोलतात बघू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. इथं बोलतो गणपती बघायला कुठं जायची गरजच नाही. या लालबाग आणि पडळमध्ये इतक्या भारी आणि आकर्षक मूर्ती आहेत ना, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठे नसतील. किती भारी वाटतं ना बाल गणेशा. इथं मोठी जी लोक गणपती बघायला फिरायला जातात त्यांनी इथे एकदा नक्की व्हिजिट करा. मोदक खाताना भारी वाटतात. मोदकात एवढा व्हेरायटी आहेत ना, अरे बापरे, माणूस व्हिडिओ काढून वैतागेल. तुम्ही तर बघून खुश व्हाल बाप्पाला की कुठला बाप्पा माझ्या घरी विराजमान करायचं. ह्याच्यातला तुम्ही स्वतः कन्फ्यूज तर होणारच आहे 100%, कारण की इतक्या भारी व्हेरायटी आहेत ना इकडे. मी स्वतः कन्फ्यूज झालो आहे, पण माझा गोल फिक्स आहे आपल्या लालबागचा राजा. पण तुम्ही तर नक्कीच कन्फ्यूज होणार. वाव. साध्यामध्ये पाहिजे साध्यामध्ये घ्या, डायमंडमध्ये पाहिजे डायमंडमध्ये घ्या, कपडा लावून पाहिजे कपडा लावून घ्या. जसं पाहिजे तसं कस्टमाइज करून घ्या आपल्या बाप्पांना लाडक्या आणि घरी विराजमान करा. इको फ्रेंडली पाहिजे इको फ्रेंडली घ्या. पॅस्टर ऑफ पॅलेसचा पाहिजे तर पॅस्टर ऑफ पॅलेसचा घ्या. जसं पाहिजे तसं तुम्हाला भेटणार. जागा छोट्या असल्यामुळे मला प्रॉपर दाखवता येत नाही. इतक्या भारी मूर्ती आहेत ना, म्हणून तुम्हाला मी सांगतो तुम्ही व्हिजिट करा. जवसर व्हिजिट करत नाही तर सांगतो तवसर तुम्हाला आयडिया नाही येणार. सांगतो व्हिजिट करा. खूप सुंदर अशी माऊलीची मूर्ती. आणि ही आता आपली इथं मी आता एंड करतो आहे. आणि इथेच ह्याच संकुलमध्ये आपल्या चिंतामणी बाप्पाचं म्हणजे ह्याच संकुलमध्ये चिंतामणी पण बनवला जातो. त्याच्यामुळे तुम्ही इकडे नक्कीच व्हिजिट करा. तर मित्रांनो, तुम्हाला खूप सुंदर सुंदर अशा मी मूर्त्या जितक्या दाखवता येतील तितक्या मी दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर आपली ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या नक्कीच मित्रपरिवाराला फॅमिलीला पाठवा आणि नक्कीच इथं व्हिजिट करा आणि आपल्या लाडक्या बाप्पाला लवकरात लवकर बुक करा. एवढंच तुम्हाला बोलायचं. ह्याचं लोकेशन आहे अविघ्न टॉवर. अविघ्न टॉवरच्या समोरच तुम्हाला हा संकुल दिसेल आणि खूप मोठा आहे. तर त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. रोडकडे स्टेशन किंवा कडी रोड स्टेशनपासून जसं समोर राहता तुम्हाला हे अविघ्न टॉवर दिसेल. हा खूप मोठा टॉवर आहे आणि फेमस टॉवर आहे. तर अविघ्न टॉवरच्या समोरच तुम्हाला हा संकुल दिसेल. इथं मोठ्या मोठ्या प्रकारच्या गणपती मूर्त्या खूप छान अशाच भेटेल तुम्हाला बघायला. तर खूप सोपं लोकेशन आहे, इतका काही प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्ही नक्की तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत व्हिजिट करा.